Hi everyone, Akash this side. So as a developer, as a tester किंवा ॲज अ DevOps इंजिनियर जेव्हा आपण डॉकर हा टूल शिकायला घेतो, त्यावेळेस मोस्ट कन्फ्युजिंग पार्ट असतो की डॉकर इमेज म्हणजे नक्की काय? की इमेजपासून कंटेनर बनतो की कंटेनरपासून इमेज बनते की व्हाईस वर्सा? हे काही एक समजत नाही. सो ह्याच क्वेशनचा आन्सर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो मेक शुअर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघता. अँड इफ दिस इज युअर फर्स्ट टाईम हिअर, कन्सिडर सबस्क्रायबिंग कारण आपण DevOps आणि प्रोग्रामिंगच्या रिलेटेड वेगळे कॉन्सेप्ट्स ह्या चॅनलवरती कव्हर करत असतो. सो विदाउट फर्दर अड्यू, लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन. ऑलराईट. सो डॉकर इमेज समजून घेण्याच्या आधी आपण एक नॉर्मल आपल्याला कोणताही टूल किंवा कोणताही सॉफ्टवेअर ज्यावेळेस आपल्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये इन्स्टॉल करायचा असतो, त्याची एक प्रोसेस बघूया. इकडे मी Postgres ही वेबसाईट ओपन केलेली आहे आणि ह्याच्या डाउनलोडच्या सेक्शनमध्ये मी सध्या आहे. आता हा डाउनलोडर मी स्पेसिफिकली माझ्या macOS ऑपरेटिंग सिस्टमसाठी यूज करणार. सो इकडे मला भरपूर सारे ऑप्शन्स दिसत आहेत, की इकडे Postgres व्हर्जन 18 एवढ्या ऑपरेटिंग सिस्टम किंवा एवढ्या प्लॅटफॉर्मसाठी सपोर्ट करतंय रिगार्डिंग किंवा रिलेटेड टू धिस पर्टिक्युलर macOS प्लॅटफॉर्म. आता इथे त्यांनी खाली स्टेप्स पण दिलेले आहेत, की Postgres ॲप जर डाउनलोड करायची असेल, तर काही स्टेप्स फॉलो करा किंवा जर कमांड लाईनने जर Postgres इन्स्टॉल करायचं असेल, तर ती कमांड देखील इकडे मेन्शन केलेली आहे. सो इफ आय गो हिअर आणि इथे डाउनलोड द इन्स्टॉलर नावाचा एक टूल आहे. इफ आय क्लिक ऑन दिस आणि इथे क्लिक केल्यानंतर मला हा Postgres डाउनलोड करण्यासाठी वेगळे ऑप्शन्स इकडे देतोय. विंडोज स्पेसिफिक ऑप्शन आहेत, लिनक्स स्पेसिफिक ऑप्शन आहेत आणि विंडोजमध्ये पण 32 बिट, 64 बिट आणि लिनक्समध्ये पण 32 बिट आणि 64 बिट असे वेगळे ऑप्शन्स आहेत. दॅट मीन्स प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टमसाठी माझ्याकडे एक इन्स्टॉलर इकडे अवेलेबल आहे. आता ज्यांना पण माहिती नाही आहे की Postgres नक्की काय आहे, सो Postgres हा एक डेटाबेस आहे. MySQL किंवा Oracle DB ह्याच्यासारखाच PostgreSQL हा एक दुसरा डेटाबेस आहे. सो इकडे जर आपण बघितलं तर डिफरंट व्हर्जनसाठी वेगळे इन्स्टॉलर आपल्यासाठी अवेलेबल आहेत. जर माझी ऑपरेटिंग सिस्टम विंडोजची असते आणि दॅट टू 64 बिट जर असती तर मी इकडे क्लिक केलं असतं. 32 बिटसाठी इकडे सपोर्टच करत नाहीये. 32 बिट लिनक्ससाठी मी हा इन्स्टॉलर यूज केला असता आणि 64 बिट लिनक्ससाठी मी हा इन्स्टॉलर यूज केला असता. बट सध्या माझी ऑपरेटिंग सिस्टम आहे Mac OS X. जर ह्याच्यावरती मी जर क्लिक केलं, देन माझं डाउनलोडर इकडे स्टार्ट होईल आणि हा डाउनलोडर जर तुम्ही बघाल, ऑलरेडी मी इकडे डाउनलोड करून ठेवलेला आहे, बट स्टिल आय एम डाउनलोडिंग इट अगेन. हा डाउनलोड केलेला जो इन्स्टॉलर आहे, इफ यू ऑब्झर्व ह्याचा जो फॉर्मॅट आहे तो .dmg म्हणून आहे. विंडोजच्या केसमध्ये आपण .exe फाईल डाउनलोड करतो. लिनक्सच्या केसमध्ये कधी tar फाईल असते, कधी gzip फाईल असते आणि त्याचे इन्स्टॉलेशनचे वेगळे स्टेप्स असतात. म्हणजेच प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टमवर ज्यावेळेस आपल्याला एखादा टूल इन्स्टॉल करायचा आहे, त्यावेळेस त्या ऑपरेटिंग सिस्टम रिलेटेड एक पर्टिक्युलर फाईल आपल्याला त्याच्या पर्टिक्युलर वेबसाईटवरून डाउनलोड करावी लागते. आता इथे जो हा माझा डाउनलोडच्या सेक्शनमध्ये हा जो सॉफ्टवेअर किंवा हा जो टूल किंवा ही जी फाईल इकडे आहे, ही सध्या काही एक करत नाहीये. मी अजून त्याला इन्स्टॉल केलेलं नाहीये किंवा अजूनपर्यंत मी हे ॲप्लिकेशन रन पण केलेली नाहीये. आता ज्यावेळेस मी डबल क्लिक करेन ह्याच्यावरती, त्यावेळेस मला तो Postgresचा इन्स्टॉलर ओपन होईल आणि इकडून मी Postgres माझ्या सिस्टममध्ये इन्स्टॉल करू शकतो. जोपर्यंत मी ह्या स्टेप्स करत नाहीये, तोपर्यंत हा डाउनलोड केलेला सॉफ्टवेअर माझ्या डाउनलोडच्या सेक्शनमध्ये तसाच्या तसा पडून राहील. दॅट मीन्स माझा जो सॉफ्टवेअर मी डाउनलोड केलेला आहे, तो माझा रन होणार नाही. आता हेच एक्झाम्पल जर आपण डॉकर इमेजेसच्या केसमध्ये जर घेतलं, तर ज्यावेळेस आपण डॉकर हबवरती जातो, hub.docker.com इकडे पण तुम्हाला डॉकर ऑफिशियल इमेजेसच्या सेक्शनमध्ये भरपूर साऱ्या इमेजेस बघायला मिळतील. आता या इमेजेस काय आहेत? आता हे इमेजेस आर नथिंग बट दिस सॉफ्टवेअर. जो पण सॉफ्टवेअर आपल्याला आपल्या ऑपरेटिंग सिस्टमवर इन्स्टॉल करायचा आहे, त्याचंच एक डॉकराइज्ड व्हर्जन इकडे अवेलेबल आहे ॲज अ इमेज म्हणून. आता ही इमेज म्हणजे काय झाली? इकडे ज्यावेळेस मी हा सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेला, सो ही ॲप्लिकेशन किंवा हा सॉफ्टवेअर यूज करण्यासाठी किंवा सॉफ्टवेअर रन करण्यासाठी जेवढ्या पण गोष्टी मला रिक्वायर्ड आहेत, त्या सगळ्या गोष्टी ह्या DMG पॅकेजमध्ये किंवा या DMG फाईलमध्ये असणार आहेत. जर तुम्ही EXE डाउनलोड करताय, तर अगेन त्या EXE फाईलमध्ये ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन ऑलरेडी असणार. सो ज्यावेळेस आपण ती ॲप्लिकेशन रन करणार, यूजिंग द ब्लूप्रिंट किंवा यूजिंग द टेम्पलेट विच इज इनसाइड दिस पर्टिक्युलर फाईल, म्हणजेच काय की ह्या फाईलमध्ये जो पण कंटेंट आहे, तो कंटेंट यूज करून आपण आपली ॲप्लिकेशन रन करू शकतो.
सिमिलरली ह्या पण ज्या इमेजेस आपण इकडे बघतोय, त्या सेम हा सॉफ्टवेअर आपण ज्यावेळेस डाउनलोड करतो, तशाच ह्या इमेजेस आहेत. ह्या इमेजेसमध्ये देखील एक पर्टिक्युलर सॉफ्टवेअर रन करण्यासाठी लागणारा जेवढा पण कोड आहे, तो कोड तिथे टाकून ठेवलेला आहे. म्हणजेच काय, की एक टेम्प्लेट किंवा ब्लूप्रिंट ह्या पर्टिक्युलर इमेजमध्ये असेल आणि ज्यावेळेस आपण ही इमेज रन करू, म्हणजेच इकडे ह्या डी-एम-जीच्या केसमध्ये ज्यावेळेस मी ही डी-एम-जी फाईल इन्स्टॉल करेन, दॅट टाईम आय विल बी एबल टू यूज दी PostgreSQL. म्हणजेच मी माझे ॲप्लिकेशन यूज करू शकेन. सिमिलरली ही इमेज ज्यावेळेस मी डाउनलोड करेन माझ्या सिस्टमवरती, त्याच्यानंतर ज्यावेळेस मी ती इमेज रन करेन, तेव्हाच ती इमेज मी यूज करू शकेन ॲज अ कंटेनर म्हणून. सो इकडे तुम्ही बघाल आपल्याकडे भरपूर सारे इमेजेस अवेलेबल आहेत. एक मीमकॅस्ट नावाचं सॉफ्टवेअर आहे, त्याची एक इमेज अवेलेबल आहे. NGINX नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, त्याची एक सेपरेट इमेज अवेलेबल आहे. बिझीबॉक्स नावाचा एक सॉफ्टवेअर आहे, त्याची एक सेपरेट इमेज अवेलेबल आहे. आणि जो सॉफ्टवेअर आपण इकडे इन्स्टॉल करायचा प्रयत्न करत होतो किंवा जो आपण डाउनलोड करून ठेवलेला आहे, त्याची सुद्धा एक इमेज इकडे अवेलेबल आहे. सो आता आपण काय करूया, की ही जी इमेज आहे डॉकर हबमध्ये, ही आपण आपल्या लोकल एन्व्हायर्नमेंटमध्ये डाउनलोड करायचं ट्राय करूया. सो जर मी ह्याच्यावरती क्लिक केलं, तर इथे कुठेही आपल्याला डाउनलोडचा ऑप्शन दिसणार नाही. सो जर ही इमेज आपल्याला डाउनलोड करायची असेल, तर आपल्याला डॉकर पुल नावाची कमांड आपल्या टर्मिनलमध्ये रन करावी लागेल. सो आय विल गो टू माय टर्मिनल आणि या टर्मिनलवरती आपण ती इमेज पुल करायचा प्रयत्न करूया. सो डॉकर पुल त्याच्यानंतर इमेजचं नाव. आता इमेजचं नाव आहे Postgres. मी फक्त Postgres देतोय. आता हे Postgres ज्यावेळेस मी इकडे दिलं, त्याच्यानंतर तुम्ही ऑब्झर्व्ह कराल, की इकडे टॅग लेटेस्ट म्हणून काहीतरी आलेलं आहे. इथे जर आपण बघितलं, तर आपण कोणतंही व्हर्जन स्पेसिफाय केलेलं नाहीये. इफ आय टेक यू बॅक टू ब्राउझर, इकडे माझ्याकडे मल्टिपल व्हर्जन्स अवेलेबल आहेत. त्यातून मी मला जे पाहिजे ते व्हर्जन इकडे मी डाउनलोड करू शकत होतो. सिमिलरली ज्यावेळेस मला डॉकरमधून एक इमेज किंवा त्या इमेजचं ज्यावेळेस व्हर्जन डाउनलोड करायचं असेल, त्यावेळेस मला कोलन आणि त्याच्यानंतर इकडे त्याचं व्हर्जन द्यावं लागेल. हे जर व्हर्जन मला चेक करायचं असेल, देन आय कॅन गो बॅक टू डॉकर हब आणि इथे टॅग्सचा सेक्शन आहे. हे टॅग्स म्हणजे नथिंग बट दी व्हर्जन. सो इकडे तुम्ही बघाल अल्पाईन 3.22 हे एक व्हर्जन अवेलेबल आहे. 18.20 अवेलेबल आहे. 18 अवेलेबल आहे. म्हणजे जे व्हर्जन आपण इकडे बघितले, ते सेम व्हर्जन्स इकडे देखील आपल्यासाठी अवेलेबल आहेत ॲज अ डॉकर इमेज म्हणून. आता ही जी डाउनलोड केलेली इमेज आहे किंवा जी डाउनलोड झालेली इमेज आहे, आता मला कसं समजलं की इकडे डाउनलोड झालंय? सो इकडे स्टेटसमध्ये मला समजेल की डाउनलोडेड न्यूवेअर इमेज फॉर Postgres लेटेस्ट म्हणून. सो इफ आय डू डॉकर इमेजेस ही कमांड ज्यावेळेस मी रन करतो, त्यावेळेस मला माझ्या डॉकरच्या आतमध्ये जेवढे पण सॉफ्टवेअर किंवा जेवढे पण टूल्स मी डाउनलोड केलेले आहेत, ते सगळे मला इकडे दिसतील. फॉर एक्झाम्पल इथे NGINXची एक इमेज मी डाउनलोड केलेली आहे. हॅलो वर्ल्ड नावाची एक इमेज आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये एक डाउनलोड केलेली. त्याच्यानंतर Postgres नावाची एक इमेज आपण सध्या इकडे डाउनलोड केलेली आहे. त्याच्यासोबत Ubuntu नावाची एक इमेज देखील इकडे आहे. सो आता ही जी इमेज आहे माझ्या डॉकरमध्ये, ही सध्या काही एक करत नाहीये. दॅट मीन्स इट इज इन अ आयडल स्टेट अँड इट वोंट डू एनिथिंग अंटिल अँड अनलेस आपण ती इमेज रन करून त्याचा कंटेनर क्रिएट करत नाही. तर आता हा केस जर मला कंपेअर करायचा झाला, की नॉर्मली जसा मी सॉफ्टवेअर डाउनलोड करत होतो. तर ह्या पॉइंटला मी माझी डी-एम-जी फाईल डाउनलोड केली आणि इथे मी अजूनपर्यंत ती इन्स्टॉल केलेली नाहीये. इट इज सिटिंग इन माय डाउनलोड्स फोल्डर. सिमिलरली इकडे जी मी ही इमेज डाउनलोड केलेली आहे, ही सध्या काही एक करत नाहीये. ती सध्या डॉकरमध्ये जशीच्या तशी पडून आहे. सो इमेज म्हणजे एक स्टॅटिक कंटेंट किंवा एक ब्लूप्रिंट किंवा एक टेम्प्लेट असतं आणि ती इमेज रन करून आपण एक कंटेनर रन करतो. कंटेनर म्हणजेच काय, की ती ॲप्लिकेशन आपण यूज करायला चालू करतो. म्हणजेच ती ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल करतो. फॉर एक्झाम्पल इकडे जर आपण गेलो, ही ज्यावेळेस इमेज किंवा डी-एम-जी फाईल मी डबल क्लिक करून इन्स्टॉल करेन, त्याच्यानंतरच मी ती ॲप्लिकेशन यूज करायला स्टार्ट करू शकतो. सेम गोष्ट डॉकरच्या केसमध्ये इमेज जोपर्यंत आपण रन करत नाही, तोपर्यंत त्या इमेजचा कंटेनर नाही बनणार आणि ती ॲप्लिकेशन आपण यूज करू शकणार नाही. सो हे तर झालं एक्झाम्पल, की आपल्याकडे मल्टिपल टूल्स जे अवेलेबल आहेत. ऑलरेडी मार्केटमध्ये खूप सारे टूल्स अवेलेबल आहेत. Kafka आहे, Redis आहे. त्याच्यासाठी पण आपल्याकडे इमेजेस अवेलेबल आहेत. सो इफ आय गो बॅक आणि इकडे जर मी Kafka सर्च केलं, सो Kafka ह्या टूलसाठी पण माझ्याकडे एक इमेज अवेलेबल आहे.
त्याच्यानंतर जर मी Redis जर सर्च केलं, तर Redisसाठी पण माझ्याकडे एक ऑफिशियल इमेज पण आहे आणि बाकीच्या सगळ्या इमेजेस पण आहेत. सिमिलरली जर समजा माझ्याकडे जावा हे जर मला इन्स्टॉल करायचं आहे इनसाइड डॉकर, सो त्याच्यासाठी पण माझ्याकडे एक इमेज अवेलेबल आहे. दॅट मीन्स प्रत्येक सॉफ्टवेअर जो पण मी इंडस्ट्रीमध्ये यूज करणार आहे, त्या प्रत्येक सॉफ्टवेअरसाठी डॉकरमध्ये माझ्याकडे एक इमेज अवेलेबल असेल. सो आता ही इमेज कोणी तयार केली आणि कोणी इकडे टाकली? सो ज्या पण कंपन्याज आहेत, फॉर एक्झाम्पल इथे जर आपण बघितलं, इथे बिटनामी जावा ही जी इमेज आहे ती VMware ह्या कंपनीने इकडे टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी जी इकडे बघू शकतो दॅट इज सर्कल CI जावा. सो ह्या सर्कल CI ह्या कंपनीने ही इमेज इकडे टाकलेली आहे. त्याच्यानंतर लिनक्स फाउंडेशनने आपली स्वतःची एक इमेज टाकलेली आहे. म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशनने स्वतःचं जावाचं फ्लेवर किंवा स्वतःचं जावाचं व्हेरियंट किंवा स्वतःचं जावाचं व्हर्जन ॲज अ टूल म्हणून किंवा ॲज अ इमेज म्हणून डॉकर हबमध्ये टाकलेलं आहे. सो आता ह्या तर गोष्टी झाल्या की जे पण टूल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या गोष्टींसाठी, की ओके प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे एक इमेज अवेलेबल आहे. ती इमेज आपण यूज करू शकतो आणि तो टूल आपण इन्स्टॉल करू शकतो. आता दुसरा जो यूज केस येतो, की आपल्याकडे जर एखादा कोड असेल किंवा आपण स्वतःची इमेज कशी क्रिएट करायची? सो त्याच्यासाठी आपण जावाचं स्प्रिंग बूटचं एक एक्झाम्पल बघूया, ज्या केसमध्ये मी तुम्हाला एक इमेज क्रिएट करून दाखवतो आणि ती इमेज कशी दिसते ते पण तुम्हाला एक्सप्लेन करतो. ऑलराइट. सो पहिलं तर एक्झाम्पल आपण बघितलं, की ज्या केसमध्ये मला एक टूल इन्स्टॉल करायचा आहे, जो ऑलरेडी अवेलेबल आहे डॉकर हबमध्ये आणि माझ्या डॉकरमध्ये मला तो इन्स्टॉल करून यूज करायचा असेल, तर ती इमेज म्हणजे नक्की काय असते? आता दुसरं जे एक्झाम्पल आपण बघणार आहोत, त्या केसमध्ये माझ्याकडे ऑलरेडी मी स्वतःचा कोड लिहिलेला आहे. इट कॅन बी एनीथिंग. इट कॅन बी इन जावा, इट कॅन बी इन पायथन, इट कॅन बी इन गो ऑर एनी प्रोग्रामिंग लँग्वेज. सो कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये लिहिलेला कोड आता मला डॉकरमध्ये ज्यावेळेस टाकायचा असेल किंवा त्याची डॉकर इमेज क्रिएट करायची असेल, तर मग त्याची काय प्रोसेस आहे? सो इकडे तुम्ही बघाल, की स्प्रिंग बूटची ॲप्लिकेशन माझी सध्या आहे, ज्याच्यामध्ये एक कंट्रोलर आहे, एक सर्व्हिस आणि एक मॉडेल इकडे प्रेझेंट आहे. सो हा जो कोड आहे, हा कोड मला आता ह्या कोडपासून मला एक डॉकर इमेज क्रिएट करायची आहे माझी स्वतःची, जेणेकरून मी माझा कोड डॉकरच्या आतमध्ये ॲज अ कंटेनर म्हणून रन करू शकतो. सो त्याच्यासाठी पहिला तर आपल्याला हा जो प्रोग्राम आहे, ह्याला कंपाईल करून त्याला पॅकेज करावं लागतं. सो जावाच्या केसमध्ये आपण मेवेन हा टूल यूज करतो. सो मेवेन टूल यूज करून आपण पहिला ही जी जावाची ॲप्लिकेशन आहे, ह्या जावाच्या ॲप्लिकेशनची जार फाईल क्रिएट करणार. सो ते करण्यासाठी मी कमांड लिहितो MVN क्लीन इन्स्टॉल आणि ही कमांड रन केल्यानंतर माझी जार फाईल क्रिएट होईल. आता ही जार फाईल कुठे क्रिएट होणार? तर टार्गेट फोल्डरमध्ये. इफ यू सी टार्गेट फोल्डरमध्ये एक जार फाईल इकडे क्रिएट झालेली आहे. आता ही जार फाईल म्हणजे पॅकेज्ड व्हर्जन ऑफ दी जावा ॲप्लिकेशन. सो आता ही जार फाईल यूज करून मी ह्याच्यापासून एक इमेज क्रिएट करणार. बट इमेज क्रिएशनसाठी आपल्याला लागते डॉकर फाईल. आता ही डॉकर फाईल नक्की काय असते? ही डॉकर फाईल कशी क्रिएट करायची? ह्या सगळ्या गोष्टी आपण अपकमिंग व्हिडिओजमध्ये कव्हर करणार आहोत. सो इफ यू डोंट अंडरस्टँड इट राइट नाउ, दॅट इज ॲब्सोल्युटली फाईन. लेट्स फोकस ऑन टू अंडरस्टँड की व्हॉट एक्झॅक्टली द इमेज इज. सो कमिंग बॅक टू दिस, की आपल्याकडे एक जावाचा कोड होता. त्या जावाच्या कोडची आपण एक जार फाईल क्रिएट केली आणि त्याच्यानंतर डॉकर फाईल नावाची एक फाईल असते, ज्याच्यामध्ये आपण इमेज क्रिएशनसाठी स्टेप्स लिहितो, की मला त्याच्यामध्ये कोणती जार फाईल टाकायची आहे किंवा ती माझी ॲप्लिकेशन कोणत्या पोर्टवरती रन झाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी किंवा माझ्या ॲप्लिकेशनमध्ये कोणतं एन्व्हायर्नमेंट किंवा कोणतं JDK यूज झाला पाहिजे, जावा डेव्हलपमेंट किंवा जावा रनटाईम एन्व्हायर्नमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आपण डॉकर फाईलमध्ये मेन्शन करतो आणि ह्या डॉकर फाईलचा यूज करून आपण एक नवीन डॉकर इमेज क्रिएट करू शकतो. सो आय विल क्लिअर दिस फर्स्ट. येथे आय विल राईट डॉकर बिल्ड -t, त्याच्यानंतर माय ॲप जावा आणि त्याच्यानंतर डॉट. आता ही कमांड काय करते, की डॉकर बिल्ड ही कमांड ही एक्झिस्टिंग डॉकर फाईल चेक करेल, की ह्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये कोणती डॉकर फाईल आहे का? जर ती डॉकर फाईल इकडे मेन्शन्ड असेल किंवा डॉकर फाईल इकडे प्रेझेंट असेल, तर ती डॉकर फाईल यूज करेल आणि माय ॲप जावा नावाची एक डॉकर इमेज क्रिएट करेल. सो इफ आय डू समथिंग लाइक दिस,
देन यू वुड ऑब्झर्व की सध्या डॉकर माझा बिल्डिंग स्टेजमध्ये आहे आणि त्याने एक इमेज क्रिएट केलेली आहे. आणि ही इमेज क्रिएट करताना त्याने पहिल्यांदा डॉकर हबवरून JRE डाउनलोड केला आणि ती JRE डाउनलोड करून त्याने स्वतःची एक इमेज क्रिएट केली. सो आता इफ आय गो बॅक टू दी टर्मिनल आणि ह्याच्यामध्ये जर मी पुन्हा डॉकर इमेजेस ही जर कमांड रन केली, तर इकडे आपल्याला माय ॲप जावा लेटेस्ट ही पर्टिक्युलर इमेज इकडे अवेलेबल असेल. आता इथे लेटेस्ट का आलं? कारण मी कोणतंही व्हर्जन ह्या पर्टिक्युलर इमेजला दिलं नव्हतं म्हणून. सो जर मला व्हर्जन द्यायचं असेल, लेट्स से की मला आता V2 नावाचं एक नवीन व्हर्जन क्रिएट करायचं आहे. सो मी इकडे देऊ शकतो V2. सो माझ्या इमेजचं नाव अलोंग विथ द व्हर्जनचं नाव, जे पण व्हर्जन असेल ते युजिंग डॉकर बिल्ड कमांड आपण एक नवीन इमेज क्रिएट करतोय. सो अगेन सेम थिंग की इकडून त्याने JRE यूज केला, दॅट मीन्स सेम इमेज यूज केली आणि एक नवीन इमेज क्रिएट केली लोकली. सो इफ आय गो बॅक टू माय टर्मिनल अगेन आणि इकडे जर आपण डॉकर इमेजेस ही कमांड जर रन केली, सो इकडे त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनचं दुसरं व्हर्जन ॲज अ इमेज म्हणून क्रिएट झालेलं असेल. सो आता नेक्स्ट क्वेश्चन असेल की ही जी इमेज आहे, ह्या इमेजचं पुढे काय होतं? सो ही आपण जी लोकली इमेज क्रिएट केली, ही इमेज आपण डॉकर हब किंवा इक्विव्हॅलेंट रजिस्ट्रीमध्ये, डॉकर हबला आपण युजुअली डॉकर रजिस्ट्री पण म्हणतो किंवा जे पण डॉकर इमेजेस आहेत, त्या सगळ्या डॉकर इमेजेस स्टोअर करण्यासाठी असलेली एखादी जागा, म्हणजेच बेसिकली इमेजेसचं गोडाऊन. सो इकडे आपण पहिला डॉकर हबमध्ये ती पुश करतो आणि ज्या पण सर्व्हरवरती आपल्याला ती इमेज किंवा तो सॉफ्टवेअर रन करायचा आहे, तिकडे जाऊन आपण ती इमेज पहिला डाउनलोड करतो. दॅट मीन्स आपण डॉकर पुल ही कमांड आपण तिकडे एक्झिक्यूट करणार, ती इमेज पहिला डाउनलोड करणार आणि त्या इमेजपासून आपण नंतर डॉकर कंटेनर क्रिएट करतो. सो इन अ नटशेल डॉकर इमेज म्हणजे एक टेम्पलेट आहे किंवा ब्लूप्रिंट आहे तुमची ॲप्लिकेशन रन करण्यासाठी लागणारा जेवढा पण कंटेंट आहे, दॅट मीन्स कोणत्या फाईल्स लागणार आहेत, कोणता कोड लागणार आहे, कोणतं एन्व्हायरमेंट लागणार आहे, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या इमेजमध्ये स्टोअर असतात. सो आय होप डॉकर इमेज म्हणजे नक्की काय हे तुम्हाला आता क्लिअर झालं असेल. सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हीच डॉकर इमेज वापरून ह्याच्यापासून कंटेनर कसा क्रिएट करायचा आणि ती ॲप्लिकेशन ॲक्चुअलमध्ये कशी रन करायची हे बघणार आहोत. सो आय होप की डॉकर इमेजबद्दलचं तुमचं कन्फ्युजन आता दूर झालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मेक शुअर की तुमचा जो पण फीडबॅक असेल किंवा तुमचे काही क्वेरीज किंवा क्वेश्चन्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि ज्यांना पण डॉकर आणि डेव्हऑप्सचे टूल्स मराठीमधून शिकायचं आहे, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. So this was it from my side. I'll see you in the next one.